पाहुणे आपण पाहते लेजंड क्रिकेटर नंदू मात्रे आणि सोबतच अरुण पाटील. एक शेवटच्या मॅचचा हा टॉस होतोय. हा टॉस पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून BTPL एका बाजूला आणि ज्याने स्पर्धा ऑर्गनाईज केले भगवान स्पोर्ट. मी मान्यवरांच्या हातामध्ये कॉइन देते. पिंटू याचा कॉल आहे BTPL आणि आलेला आहे भगवान स्पोर्ट. तर थँक्यू सो मच अरुण पाटील. आमचे मामाश्री आपण बसून घ्यायचं आणि नंदू मात्रेजी मामाजी बसून घ्यायचं. हरीश टॉस जिंकलाय आणि संघाने भरपूर चांगला काम केलं आपल्या आतापर्यंत आणि हा शेवटचा सामना आहे. काय पाहिजे तुला संघाकडून, कारण की ज्या प्रकारचं क्रिकेट झालं आतापर्यंत, जसे आतापर्यंत खेळत आला तशीच पुढे सुद्धा कामगिरी चांगली करा हीच अपेक्षा आहे. टॉस जिंकले काय निर्णय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पिंटू ज्याप्रमाणे फॉर्ममध्ये आले मागच्या मॅचमध्ये 47 धावांची त्याची खेळी झाली. पिंटूला थांबवण्यासाठी काय रणनीती असेल या मॅचमध्ये? रणनीती आमची मैदानातच पाहणार तुम्ही. क्या बात आहे. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा आहोत. हरीश पिंटू टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असतं आपला? बॅटिंगच घेतली असते. आता बॅटिंगच मिळाली आणि लगातारचे 3 टॉस तू लॉस झालायस आणि तिन्ही बॅटिंगच केली आहे. मागच्या मॅचमध्ये तुने 47 धावांची खेळी आणि संघाने 105 धावा बनवल्या होत्या आणि शेवटच्या मॅचमध्ये किती धावा बनवशील 6 षटकामध्ये? 70 ते 75 धावा काढण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. हे होते पिंटू पाटील. मित्रांनो, टॉस जिंकलाय आदर्श ग्रुप विशाल म्हात्रे फॅम टीम या संघाने शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि समोर विनोददादा प्रतिष्ठान प्रदीप पाटील यांचा संघ आहे फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बॅक टू नाव क्रिकेट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सुनील पवार आणि अजय गरत. थँक्यू. धन्यवाद संदेश पाटील. तर मित्रांनो, आपण पाहतायत भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 हा दुसरा दिवस आणि जर पाहिला आपण या स्पर्धेचा हा दुसरा पर्व पाहतायत. या स्पर्धेचे आयोजक भगवान स्पोर्ट यांच्या माध्यमातून अतिशय प्रतिम देखणं हा आयोजन आहे. हे सलामी जोडी लगेच पाठवायची. त्याला विनंती असेल की त्या मात्र 39 धावाचं टार्गेट आहे. इथे मात्र पाहतोय आपण NC रायडर या संघासमोर अतिशय जबरदस्त कामगिरी प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच कामगिरीच्या बळावर मात्र कमी धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश संपादन केलं. जर आपण गोलंदाजी विश्लेषण पाहिलं अजय घरत तर पहिल्या षटकामध्ये ज्ञानेश्वर यांचा वाढदिवस आहे आणि काय अप्रतिम प्रत्येक सामन्यामध्ये क्लास गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतली तिसरी विकेट या ठिकाणी स्वतःची पहिली विकेट या ठिकाणी पूर्ण केली. त्याचा जर विचार केला आपण ज्ञानेश्वर यांनी अतिशय देखणा प्रहार केला गोलंदाजीच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र अमोल तरे यांनी सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली. प्रेम चव्हाण नो डाऊट. मी थांबवतोय कॉमेंट्री बॉक्स, कारण की मी प्रदीप तरे यांना आवाज देतोय. प्रदीप तरे आपण व्यासपीठावर यायचं. जे कल्पेश गुलवी यांनी ते झेलसाठी जे 500 रुपये लावले होते ते 500 रुपये आपण घेऊन जायचं. प्रदीप करसन तरे ज्याने कॅशने तर मॅच पकडली होती. तर मी विनंती करतो प्रदीप यांना की आपण व्यासपीठावर यायचं. आणि मोटू आमच्या सर्वांचा लाडका सूरज याने भूषण म्हात्रे याच्यासाठी आणि भावेश म्हात्रेसाठी सुवर्ण संधी ठेवले. प्रत्येक विकेटेमागे 100 रुपयाचा पारितोषिक आहे. सामना सुरू करायचा आहे. चला मी वारंवार विनंती करतोय की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. अजय घरत अजून आजच्या दिवसातला शेड्यूल समाप्त झाला नाही, कारण की सांगतात नाही कुठले 2 संघ येतील. जी हाँ, अभी तक ऑफिशियल रूप से किसी भी टीम ने सुपर 6 के लिए क्वालिफाई नहीं किया है आज के दिन के खेल में. हालांकि आदर्श ग्रुप ने 2 मैचेस ज़रूर जीते हैं, लेकिन उनका भी एक मैच बाकी है और ये मैच मयूरेश का अंतिम मैच है इस ग्रुप में. जीतना ज़रूरी है उनके लिए चुनौती बरकरार रखने के लिए, लेकिन टारगेट केवल 39 रनों का उन्होंने दिया है NC राइडर्स को. शरद पाटीलचा पहिला चेंडू खराब होता, दिशेहीन चेंडू. त्यावर मात्र एक चांगला फटका पाहतोय आपण. नॉनस्टॉप क्षेत्राकडे चेंडू गेला होता. तोपर्यंत 1 धावेची संधी होती. या 1 धावेने व्यक्तिगत आपलं खातं उघडतोय ज्ञानेश्वर आणि संघाचं खातं गोल्ड इज गोल्ड. प्रदीप तरे आलेले आहेत व्यासपीठावर. कल्पेश गुलवी यांच्या शुभ हस्ते आपण प्रदीप तरे यांना जी झेल पकडली होती, कॅचने तर ती मॅच पकडली होती, ते झेलचे आपण 500 रुपये देत आहोत. मी विनंती करतोय पिंटू पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रदीप तरे यांना ती कॅच पकडली होती ते 500 रुपये द्यायचे. गोलंदाज सज्ज होताना शरद पाटील परत RK पाटील स्टँड या टोकाकडनं खराब चेंडू, नो बॉलचा इशारा मात्र पाहतोय आपण. आणि अजय अशा प्रकारे जर गोलंदाजी पाहिली तर सामना क्वचित 2 षटकाच्या आतमध्ये समाप्त होईल. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स.
प्रदीप तरे यांच्याशी आपण चर्चा करूया आपण. प्रदीप तरे, अतिशय सुंदर अशी झेल आपण पकडली होती, कारण की ती झेलने तर ती मॅच होती आणि त्याच्यानंतर सुपर ओव्हर झाली. ती कसं फील केलं ज्यावेळेस आपण झेल पकडली? एकंदरीत खूप असा रमणीय असा सामना झाला, प्रेक्षणीय, सर्व क्रीडा रसिकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना झाला. खरोखर कैलाश नाईक, निकेतन नाईक, हरेश आणि इतर आमचे सपोर्टर्स यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही हा सामना जिंकलेला आहे. आणि खरोखर उत्कृष्ट झेल निकेतन ज्यांनी जो हा प्रेमचा पकडला त्याचनुसार आम्ही हा गेममध्ये परत एंट्री पण केलेली आहे. आणि कसं वाटलं तुला हा भादवड टेमगरपडा प्रीमियर लीग 2021 जी संकल्पना भगवान स्पोर्ट्स संघाने ऑर्गनाईज केली आहे? खरोखर खूप चांगली अशी संकल्पना आहे. दोन्ही गावांसाठी एक समेट घडवून आणण्याचा हा प्रयत्न क्रिकेटच्या माध्यमातून. क्रिकेट हा शांतीचा असा हा प्रतीक असणारा हा खेळ समजला जातो आणि त्या हिशोबातून सचिन तरे, बाळा तरे, रंगनाथ तरे, प्रल्हाद नाईक आणि इतर त्यांचे सहकारी यांच्या आयोजनात खूप असं सुंदर असं आयोजन नियोजन म्हणता येईल. आणि अशाच दरवर्षी उत्कंठा दरवर्षी अशा चांगल्या अशा आखून दिलेल्या अशा मॅचेस त्यांनी कराव्या. यस, धन्यवाद. हे होते प्रदीप तरे आणि अजय घरत. तुमच्या माहितीनुसार की प्रदीप तरे गावाचे पहिले समालोचक आहेत, ज्यांच्यामधून आम्हाला देखील शिकायला मिळालं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आणि की खूप छान त्याचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. यावेळेस मात्र अजून एक नो बॉल, म्हणजे इथं विचार करावा लागेल अंपायरला की हा गोलंदाज यापुढे इथून गोलंदाजी करता येणार नाही. आणि अजय लागोपाठ दुसरा चेंडू सुद्धा भीमर आणि एक तर जर पाहिलं आपण फक्त 39 धावाचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी. आतापर्यंत जर पाहिलं आपण 10 धावा धावफलकावर. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. सावंत मात्रेंना प्रत्येकी विकेटे मागे 500 रुपये करिश मात्रेने लावलेले आहेत. हॅट्रिक साजरी केली तर 5,555 रुपये. क्या बात आहे. आणि जर मॅच जिंकून दिली तर मग पाजेल ती ट्रिप. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सावंत मात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी. करेश यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर बक्षिसाची लय लूट आहे. यावेळेस पता पहिला चेंडू पाहतोय आपण, खूपच स्वेर लाईन हाताळल्या गेली. टपापल्यानंतर अजून बाहेर पडतोय, वाईटचा इशारा. फ्री हिट कायम आहे. आणि तिथं मास्टर 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. खूप छान माहिती आमचे राजू स्कोरर राजू पाटील सर देताना आम्हाला. पुढचा चेंडू फ्री हिटच. यावेळेस पात्रा फुल टॉस, उंच उंच आणि लांबच लांब हा गगनभेदी षटकार. आपने जैसे कहा कि इस तरह की बॉलिंग होती रहेगी तो शायद 2 ओवर के भीतर ही मैच खत्म हो जाएगा और लग भी वही रहा है. पहले शरद पाटिल आए थे गेंदबाजी के लिए, शुरुआत की उन्होंने, लेकिन 2 बीमर गेंदें की और सावन मात्रे भी हालांकि कोशिश कर रहे हैं लेकिन उनको भी सही लेंथ नहीं मिल रही है. बहुत कमज़ोर गेंद थी. फुल टॉस पूरा फ़ायदा उठाते हुए बल्लेबाज ज्ञानेश्वर गुलवी. आज तो उनका दिन है, आज जन्मदिन में है उनका और क्या शानदार खेल पेश किया है. लाजवाब बॉलिंग और उसके बाद अब अच्छी बैटिंग भी करते हुए. क्या बात आहे. जर कमबॅक जर बोल्ड केला ज्ञानेश्वर गुली यांना सावंत मात्रे यांनी तर जगदीश नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. सावंत सज्ज होतोय. फुल टॉस, अजून एक. यावेळेस मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत दमदार खणखणीत चौकार. तोहफे पर तोहफे मिल रहे हैं बर्थडे बॉय को, उसका पूरा फ़ायदा उठाते हुए, स्वीकार करते हुए दोनों भी हाथों से. स्कोर 21 और 18 रनों की ज़रूरत है एनसी राइडर्स को. यावेळेस मात्र अजून एक चांगला फटका म्हणता येणार नाही. यावेळेस चांगलं झेल आणि ओहो, हे मात्र विसरून चालणार नाही. करिश मात्रेंचे 500 रुपये पटकवलेले आहेत. यस. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण 39 धावाचं टार्गेट स्वीकारताना एक मजबूत सुरुवात पाहायला मिळाली. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण धावफलकावर नजर टाकली तर तब्बल 21. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 18 धावेची आवश्यकता असेल. मॅच संपल्यानंतर सावंत मात्रे यांनी स्टेजवर यायचं आहे आपलं पारितोषिक घेण्यासाठी. 500 रुपये आपल्याला एक विकेटसाठी होते, तर पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. करेश मात्रे यांच्याकडून आपल्याला 500 रुपये लावण्यात आले होते प्रत्येकी विकेट. जिस तरह से ये मैच आगे बढ़ रहा है ऐसे लगता है कि जल्दी मैच समाप्त हो जाएगा, क्योंकि 5 ओवर्स में केवल 18 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए एनसी राइडर्स को. और थोड़ा सा जो बीच में समय बर्बाद हुआ था उसकी शायद भरपाई हो सकती है. अजय निश्चित चर्चा करूया आपण
भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावर आपण पाहतोय की कालपासून खेळीमेळीचं वातावरण आहे आणि प्रत्येक गावाचं स्वप्न असतं की असाच हसत खेळीमेळीचं वातावरण प्रत्येक गावामध्ये राहावं. ही एक चांगली संकल्पना म्हणून भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. बिल्कुल और इस टूर्नामेंट का जो हेतु है इस टूर्नामेंट को आयोजित करने के पीछे का वो भी यही है कि जो एकता और अखंडता है भादवड टेमगरपाड़ा की वो बनी रहे. आणि जिथं लगेच या सामन्याला सुरुवात करायची आहे कारण की यानंतर अजून एक अतिशय महत्त्वपूर्ण लढत आहे ती शेवटची लढत. अजयग्रत अतिशय महत्त्वपूर्ण लढत का असा जर विचार केला आपण बॅट्समन कोण आला काय झालं नाही नाही त्याचा प्रॉब्लेम काय आला फलंदाज लगेच पाठवायचे आमचे दोन्ही 40+ पाहिजे का जे नियम आहेत त्या नियमानुसार आपण नियमों के अनुसार सुनील इस टूर्नामेंट में पहले 2 ओवर में विकेट यदि गिरते हैं तो जो नया बल्लेबाज आएगा या तो जूनियर कैटेगरी का होगा या फिर 40+ का होगा. आणि जिथं कालपासून ही नियम सर्वांना सारखेच आहेत. एक महत्त्वपूर्ण सूचना प्रत्येक संघाच्या संघटनेकडे लक्षात ठेवायची आहे आणि या प्रभावशाली कामगिरी सातत्याने भिवंडीमध्ये पाहतोय आपण. गोकुळ पाटील सर आणि दिनेश नाईक सर मैदानावर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. वेलकम बलिराम तरे साहेब यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. यास पाता चांगला फटका आहे मिडविकेटच्या वरतून चेंडू निघून जाईल. षटकार. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक और बहुत बेहतरीन खेल का प्रदर्शन इस पूरे मुकाबले में एनसी राइडर्स टीम द्वारा. तो ये मैच पूरी तरह से एनसी राइडर्स के पक्ष में झुक गया है और एनसी राइडर्स यदि इस मैच को जीतते हैं तो उनके 4 पॉइंट्स हो जाएंगे. एक मुकाबला वे हारे हैं, एक मुकाबला इससे पहले जीता है. ये मैच जीतते हैं तो 4 पॉइंट्स हो जाएंगे यानी कि परेशानियां बढ़ जाएंगी कहीं ना कहीं विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान की. अगला मैच उनको जीतना ही होगा यदि यहाँ पर राइडर्स जीतते हैं तो, क्योंकि राइडर्स के 4 पॉइंट्स हो जाएंगे. आदर्श ग्रुप के पहले ही 4 पॉइंट्स है और यदि विनोद दादा भी अपना मैच जीतते हैं तो उनके भी 4 पॉइंट्स हो जाएंगे. सज्ज होताना गोलंदाज राईट आमोर द विकेट सफल झालं आहे. यावेळेस मात्र अतिशय वेगात चेंडू मध्ये एसटीच्या वरतून निघून गेले. विकेट किपरच्या मध्ये बरोबर सांगितलं पण हा जर सामना रायड संघाने आपल्या नावी केला तर मात्र शेवटची लढत अतिशय महत्त्वपूर्ण रंगतदार पाहायला मिळणार आहे कारण की विनोददादा प्रतिष्ठान संघाने जर विजय संपादन केला मग 3 संघाचे गुणतालिकेवर जर नजर टाकली आपण 4 अंक होतील. यावेळेस मात्र परत विकेट क्षेत्राकडे खेळायचं होतं पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. तोपर्यंत फक्त एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय आपण. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र हळूच पुढे सरकते ती 28. 11 धावेची आवश्यकता आहे आणि इथून फक्त एवढंच म्हणावं लागेल की या षटकातले 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूमध्ये 11 धावा कंप्लीट करेल काय इथे मात्र फलंदाज. याच मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहतोय आपण. निश्चित दुसऱ्या धावेची मागणी ते मात्र करेल काय पण कुठल्याही प्रकारे उत्सुकता दाखवत नाहीये दुसरी धाव घेण्यासाठी. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय. सुनील पवार किती धावांची आवश्यकता आहे अजूनही विजयासाठी? इथून फक्त आणि फक्त 10 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं राईट आमोर द विकेट. यास मात्र बॅकफुटला जाऊन फक्त चेंडूला स्टिअर केले. तोपर्यंत एका धावेची संधी होती. आयोजकाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. मैदानावर जे 2 पंच आहेत शेवटच्या सामन्यासाठी सुद्धा तेज राहील. क्या बात आहे. सज्ज होताना फुल टॉस चांगला प्रहार पाहायला मिळालं. स्कोर लेगच्या वरतून चेंडूला पाठवलंय. षटकार. आता मात्र फक्त सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. 3 धावेची आवश्यकता आहे. यानंतर आजच्या दिवसातली शेवटची लढत तो सामना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या दिवसासाठी आजच्या गटामधून कुठले 2 संघ क्वालिफाय करेल पुढच्या फेरीमध्ये हे अजून सुनिश्चित झालं नाही पण इथे मात्र सुनिश्चित होईल की एक संघ बाहेर होईल तो म्हणजे मयुरेश एंटरप्राइजेसचा संघ. कल पहला दिन था इस टूर्नामेंट का और कल के दिन में जो टीमें क्वालिफाई हुई है सुपर 6 के लिए वो ये है इस तरह से है. जोशी फाउंडेशन और आई एकवीरा प्रतिष्ठान A1 जोड़ी. आज देखना है कि कौन सी 2 टीमें क्वालिफाई कर पाती है.
मात्र औपचारिकताएं बची है इस मैच में। 24 गेंदों में सिर्फ 3 रनों की दरकार आवश्यकता इस मैच को जीतने के लिए एनसी राइडर्स को। खेल को स्पीड अप करना है, प्लीज समय बर्बाद ना करें। चला प्रतीक, आपण वेळ कमी घ्या. आम्ही सातत्याने एक सूचना वारंवार आपल्याला देतोय, कारण की नंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. आणि आमचे दोन्ही पंच जेव्हा सूचना गेली होती चेहऱ्यावर हास्य दिसताना आपण बघितलंय, आणि खास त्यामध्ये गोकुळदादा पाटील. चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता आहे, आणि इथून एकच सांगावं लागेल की किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल. सज्ज होताना पहिला चेंडू स्वेर, वाईटचा इशारा येतोय. फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. प्रतीक सज्ज होताना राईट द विकेट. यावेळेस माझा चांगला चेंडू होता. सोन वाट पाहावी लागेल विजय साजरा करण्यासाठी एनसी रायडर या संघाला. आजच्या दिवसामध्ये खूप छान परफॉर्मन्स पाहिलं, पण मात्र ज्या प्रकार तो सुपर ओव्हरचा सामना रंगला होता तिथे मात्र प्रेम चव्हाण फ्लॉप गेला आणि सामना सुद्धा निघून गेला होता तो. याच पात्र हुकचा फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्र नाही आहे, दुरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय पण पोचू शकणार नाही. आणि याच बरोबर पाहतोय की आपण इथं मात्र विजय संपादन केलेलं आहे एनसी रायडर या संघाने. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हार्डलक मयुरेश एंटरप्राइजेस, कारण की आपला प्रवास बादवड टेमगरपाडा प्रीमियर लीगमध्ये इथं थांबलेला आहे. थँक्यू सो मच सुनील पवार अँड कॉमेंट्री बॉक्स. पंचाने तिथे थांबायचं आहे आणि सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. संदेश पाटील, मॅन ऑफ मॅच ज्याचा वाढदिवस आहे, काय धमाल आणि कमाल. विकेट हॅट्रिक, त्याचबरोबर फटकेबाजी सुद्धा अतिशय प्रतिम केली. म्हणजे ज्ञानेश्वर गुळवी मॅन ऑफ मॅचचा अवॉर्ड घेतोय. परत कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच ज्ञानेश्वर गुळवी इज अ मॅन ऑफ द मॅच. गोकुलदास पाटील सर आणि दिनेश नाईक सरांना विनंती करतो की मॅच आपण कंटिन्यू करायची आहे. तर मॅन ऑफ द मॅचसाठी ज्ञानेश्वर बड्डे बॉय आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक लेझेंड क्रिकेटर 40 प्लेच्या माध्यमातून त्याने हॅट्रिक साजरी केली या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याने सादर केला. तर मी पहिला संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि अरुण पाटील आमच्या मामाश्री यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा हा गिफ्ट हॅम्पर जो अजय पाटील आणि कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. थँक्यू सो मच अरुण पाटील. त्यानंतर बलिराम तरेसाहेब यांना मी विनंती करतोय ही सुंदर अशी ट्रॉफीज ही आपण ज्ञानेश्वर गुलवी यांना आपण द्यायची आहे. ही आपण पाहू शकता बलिराम तरेसाहेब यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. चला शतरक्षण लावून घ्यायचं. हरेश, यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे पिंटू पाटीलने. आदर्श ग्रुप या संघाचे पॉईंट जर आपण विचार केला तर आपण 4 पॉईंट आहेत. त्यानंतर आपण पाहतो या एनसी रायडर्स संघाचे देखील 4 पॉईंट झालेले आहेत. आणि पिंटू पाटीलने हा जर सामना जिंकला तर पिंटू पाटीलचे देखील आपल्याला 4 पॉईंट होताना दिसतील. तर हा मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे पिंटूसाठी आणि खास करून आदर्श ग्रुप संघासाठी. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला वेळ खूप कमी आहे आणि हा शेवटचा पण सामना पाहतोय. एक रंगतदार सामना रंगणार आहे, कारण की दोन्ही संघासाठी खूप हा एक रंगतदार सामना रंगणार आहे. उद्या सकाळी ठीक तुम्हाला 9 वाजता एक बिग मॅच ऑफ द मॉर्निंग पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये, कारण की गतवर्षीचा चॅम्पियन संघ आणि रनर्स संघ तुम्हाला आपसमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आर्यन 11 आणि रेखा एंटरप्राइजेस संघ. शंकर गुलवी याने आम्हाला संपर्क साधायचा आहे. शंकर गुलवी आपण संपर्क साधायचा आहे आम्हाला. तर लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. विनोद दादा प्रतिष्ठान संघाचा संगणक आपण सलामी जोडी लगेच पाठवायची आहे, कारण की पाहतोय आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. क्षेत्ररक्षण लावले जात आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामी जोडी लगेच पाठवायची आहे.
आदर्श ग्रुप या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आतापर्यंत जर पाहिलं आपण दोन्ही सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे आणि एक सुरेख सांघिक कामगिरीच्या बळावर जर अजय ग्रहचा चर्चा केली आहे संघाची, आतापर्यंत सांघिक कामगिरीच्या बळावर या संघाने अतिशय प्रतिम कामगिरी केलेली आहे. तर सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादवडच्या या ऐतिहासिक मैदानावर आपण पाहतोय भादवड टिमगरपाडा प्रीमियर लीग. धन्यवाद. त्या कॉमेंट्री बॉक्स आनंदाचा क्षण आहे. या व्यासपीठावर करेश म्हात्रे यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले 500 रुपये आपण देत आहोत सावंतजी म्हात्रे यांना. मी विनंती करतोय बलिराम तरी यांना विनंती करतो की आपण त्या विकेटसाठी हे 500 रुपये आपण द्यायचे. क्या बात आहे, अभिनंदन. ओहो, ते 500 रुपये जे आहे ते संपूर्ण व्यासपीठावर बसलेल्या सर्व आमच्या ऑर्गनाइज कमिटीला आईस्क्रीमसाठी दिलेले आहेत. थँक्यू सावंतजी म्हात्रे. अँड बॅक टू नाव क्रिकेट. सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021चा हा दुसरा दिवस पाहतोय आपण आणि शेवटचा आपण 17 पाहतोय. शेवटचा सामनाच्या दिवसातला एक जबरदस्त टफ फाईट पाहायला निश्चित मिळणार आहे. सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. आज सकाळपासून प्रत्येक सामन्यामध्ये सुरुवात अतिशय प्रतिम करून दिली होती. खास प्रल्हाद नाईक यांच्यावर खूप नजर असेल. परत ज्या प्रकारे 40+ एक चांगला खेळाडू आहे. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आदर्श ग्रुप नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. हरेश शेवटचा कॉल आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं कारण की फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या आणि तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ दिला म्हणजे 4:30 झालेल्या आहेत. 5 वाजता इनिंग स्टॉप केली जाईल. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय. सामन्याला सुरुवात होताना समोरची गॅलरी जर पाहिली आपण स्वर्गीय सामनाईक गॅलरी खचाखच पुढे भरलेली आहे. क्रिकेट रसिकाची संख्या जास्त आहे. तेवढंच जर आपण पाहिलं आर के पाटील स्टँडमध्ये सुद्धा काही क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद घेताना. आणि अजय आपण चर्चा केली होती की लीग ठेवण्याचा एक उद्देश एकच आहे. खेळीमेळीचं वातावरण प्रत्येक गावामध्ये हवं आहे आणि असंच खेळीमेळीचं वातावरण पाहतोय आपण व्यासपीठावर. सकाळपासूनच खूप प्रमुख पाहुण्याची गर्दी पाहतोय आणि प्रत्येकाचं सपोर्ट अतिशय मूल्यवान आहे या लीगला आणि त्याचाच परिणाम पाहतोय की एक चांगला आयोजन आपण सक्सेस होताना पाहतोय. बिल्कुल सही कहा आपने और बहुत अच्छा माहौल यहाँ पर देखने को मिल रहा है भादवड़ के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर. आज का अंतिम मैच आदर्श ग्रुप और उनके सामने टीम है विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान. आदर्श ग्रुप ने 2 के 2 मैच जीते हैं, 4 पॉइंट्स है उनके. लेकिन विनोद दादा प्रतिष्ठान की यदि हम बात करें तो 1 मैच जीता है, 1 मैच में हार मिली है. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स प्रल्हादजी नाईक यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येकी षटकामागे 200 रुपयाचं पारितोषिक योगेश तरे यांच्या माध्यमातून आणि सचिन तरे यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 1000 रुपये. क्या बात आहे. तर आपण जाऊया. इथे मात्र सामन्याला सुरुवात होते. पहिल्या 3 षटकाचं धावता वर्ण आपण ऐकूया अजय ग्रह यांच्या माध्यमातून. शुक्रिया सुनील पवार. पहली गेंद लेकर बहुत अच्छी गेंद के साथ शुरुआत. डॉट बॉल के साथ शुरुआत की है गेंदबाज निकेतन ने. अनुभवी खिलाड़ी है, सीनियर क्रिकेटर. इस बार अगेंस्ट द टर्न खेला है, मिस टाइम स्ट्रोक. बॉलर कोशिश कर रहे हैं या लेकिन नहीं पहुंच पाए. मिड ऑन पर कोई खिलाड़ी नहीं था. डीप में से फील्डर आए. गेंदबाज काफ़ी प्रयासरत थे कैच के लिए लेकिन बहुत मुश्किल था, लगभग असंभव था उनके लिए. और इसी बीच 2 रन लेने का अवसर था प्रहलाद नाइक के पास. प्रहलाद नाइक और मयूर पाटिल ये 2 सलामी बल्लेबाज क्रीज पर विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान टीम की ओर से. और ये वो टीम है जिन्होंने अपने दूसरे मैच में 105 रन बनाए थे. राजू भाई यांचं आगमन झालेलं आहे. टीम टोटल. वेलकम या व्यासपीठावर. विदिशा कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. शानदार शॉट, स्लॉक स्वीप अगेंस्ट द टर्न खेला और 6 रन प्राप्त किए प्रहलाद नाइक ने. शानदार शॉट.
आणि योगेश तरे यांच्या खिशातून निघालेले 200 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. खूप खूप अभिनंदन. प्रल्हादजी नाईक, प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. राजूभाई यांचं आगमन झालं आहे मुख्य व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. बहुत ही दमदार स्ट्रोक. इस तरह के स्ट्रोक्स कभी भी आसान नहीं होते हैं. थोड़ा सा हवा में लटकाने की कोशिश कर रहे हैं गेंदबाज निकेतन. टर्न भी मिल रहा है विकेट से उनको और अच्छी लाइन पर भी गेंदबाजी कर रहे हैं. लेकिन क्या शानदार टाइमिंग देखने को मिली इस दफ़ा. वाइडिश डिप मिड विकेट के ऊपर से गेंद को उछाला और इस मैच का ये पहला सिक्सर प्रहलाद नाइक के बल्ले से. हमेशा कहा जाता है कि फॉर्म इज़ टेम्पररी एंड क्लास इज़ परमानेंट. ये क्लास है प्रहलाद नाइक का. अच्छा बैटल दो काफ़ी अनुभवी खिलाड़ियों के बीच में, दो सीनियर खिलाड़ियों के बीच में चल रहा है इस पहले ओवर में. स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के. इस बार पुल किया है, मिस टाइम स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी और ओ गलती हो गई. लालचंद तरे अमूमन हम देखें तो बहुत ही बेहतरीन फील्डर माने जाते हैं, लेकिन इस दफ़ा कैच ड्रॉप हुआ है. जीवन दान मिलता हुआ प्रहलाद नाइक को. 1 रन मिला है. 1 रन से स्कोर 9 पर पहुंचता हुआ. आज का ये अंतिम मैच है. ग्रुप बी के मैचेस आज खेले जा रहे हैं और यदि 3 टीमों के पॉइंट्स लेवल होते हैं, यानी कि ये मैच यदि विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान जीतती है तो फिर ड्रॉ के आधार पर फिर टीमें क्वालिफाई करेंगी. फुल टॉस गैप में निकाल दिया है. शानदार शॉट. 4 रन मिलेंगे यहाँ पर. डीप स्क्वायर लेग की दिशा में बहुत ही बढ़िया प्लेसमेंट. कमजोर गेंद का फायदा उठाते हुए बल्लेबाज मयूर पाटील. सुकीरजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. ग्रामस्थ मंडळ भादवड आणि टिमगरपाडा गावातील वरिष्ठ आपणास मी विनंती करते आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. भादवड टिमगरपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये मी तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. गावातील वरिष्ठ नागरिक सुकीरजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं व्यासपीठावर. वेलकम. निकेतन एक बार फिर से, इस बार अगेंस्ट द टर्न पुल किया है. एक और गजब का शॉट. लाजवाब बल्लेबाजी. इस बार 6 रन. क्या शानदार शुरुआत. दोनों भी सलामी बल्लेबाजों द्वारा. बहुत महंगे साबित हुए निकेतन इस पहले ओवर में. 1 ओवर का खेल समाप्त. स्कोर हुआ है 19 रन बिना किसी नुकसान के. अजय या पहिल्या मॅचमध्ये 105 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा तेच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते विनोददादा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून.
एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत BTPL सीजन 2 में। दूसरे ओवर का खेल चल रहा है और गेंदबाजी कर रहे इस समय शुभम शिलार। स्कोर इस समय 24 रन। विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान बल्लेबाजी कर रही है इस मैच में। आज का ये अंतिम मैच और बहुत इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के दृष्टिकोण से, साथ में NC राइडर्स के दृष्टिकोण से भी ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला। शॉर्ट पिच गेंद पुल किया है, धमाकेदार शॉट, 6 रन। थँक्यू डीजे. व्यासपीठावर नुकतंच आगमन झालेलं आहे. सर्वांचे लाडके अंकल आमचे श्रीनाथजी पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. बहुत बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा पेश करते हुए दोनों भी सलामी बल्लेबाज प्रहलाद नाइक और मयूर पाटिल। पहले मैच में हम देखें तो विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान टीम की बल्लेबाजी पूरी तरह से फ्लॉप रही थी, लेकिन दूसरे मैच में क्या शानदार वापसी की इस टीम ने। और इन दो सलामी बल्लेबाजों ने उस मैच में भी 32 रनों की अच्छी पार्टनरशिप की थी, अच्छी नींव रखी थी। और उसके बाद पिंटू पाटिल ने तूफानी अंदाज में 47 रन बनाए थे। इस टूर्नामेंट का सबसे बड़ा टोटल भी देखने को मिला, 105 रन। लोअर फुल टॉस ऑन साइड में ड्राइव कर दिया है, वाइड ऑफ डीप मिड विकेट। इस बार केवल 1 रन और शायद दूसरा भी बन सकता है। जी हाँ, 2 रन यहाँ पर पूरे करते हुए बल्लेबाज। गेंदबाज द्वारा थोड़ी सी गलती हुई, थ्रो को ठीक तरह से गैदर नहीं कर पाए और इसके साथ ही 2 ओवर का खेल पूरा होता हुआ बहुत दमदार बैटिंग देखने को मिल रही है। स्कोर हुआ है 32 रन बिना किसी नुकसान के। धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स उपस्थित सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आहे. उपस्थित श्रीनाथजी पाटील साहेब उपस्थित आहेत, सुकीरजी म्हात्रे, बलिरामजी तरे साहेब उपस्थित आहेत, योगीजी तरे मॅचचा आनंद घेत आहेत, प्रदीप तरे, राजूभाई देखील उपस्थित झालेले आहेत. संध्याकाळचं हा वातावरण आहे आणि संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये शेवटच्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. शैलेश गायकवाड आणि संतोष बंटा, संतोष दिवेकरांना मी विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे संजय तरे अफाट मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. चेंडू सीमेच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकण्याचं काम संजय तरे करतायत. बॉल बॉईजचं काम त्याने स्वीकारलं आहे आजपासून या स्पर्धेमध्ये. एक दमदार सुरुवात पाहायला मिळाली आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला आपण प्रति षटकामागे 16 धावाची सरासरी, आणि ही सरासरी जर कायम राहिली तर एक मोठ्या विशाल धावसंख्येकडे वाटचाल करणार आहे. विनोददादा प्रतिष्ठान हा संघ जाफरकर आहे, त्यांच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. जर इथंच विजय संपादन केला तर मात्र निश्चित आशा कायम आहे. वेलकम निलेश नाईक, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अनिलजी तरे हे देखील उपस्थित झालेले आहेत व्यासपीठावर. विपुल पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत, राज पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि प्रत्येक संघाच्या कॅप्टन्सला एक विनंती असेल की आपल्या संघाकडे 13 खेळाडू आहेत आणि 13वा खेळाडूच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कारण की तुम्ही लाईट टेलिकास्ट स्पर्धा खेळतायत. ऑर्गनाइज कमिटी आम्हाला वारंवार सूचना देते की पॅनलाइज केला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. कारण की प्रत्येक संघामध्ये 13 खेळाडूंची निवड केली आपण. तर गोलंदाज दुरा सांभाळतोय हरेश. बहुत कंसिस्टेंसी देखने को मिल रही है सलामी बल्लेबाजों के प्रदर्शन में। कप्तान की पहली गेंद ऑफ स्टंप के काफ़ी बाहर वाइड। अतिरिक्त रन स्कोर में ऐड किया जा रहा है। स्कोर हुआ है अब 33 रन। पहले मैच में 17 रनों की पार्टनरशिप रही थी, दूसरे मैच में 32 रनों की पार्टनरशिप इन दोनों के बीच में, और इस मैच में अभी तक 33 नाबाद। और इतना अच्छा प्रदर्शन अन्य टीमों के बल्लेबाज इस टूर्नामेंट में करते हुए नज़र नहीं आए हैं। और जब आपके टॉप ऑर्डर के बल्लेबाज सुनील अच्छा करते हैं तो आपके टीम के जीतने के चांसेस भी ज़्यादा होते हैं। फुलर लेन गेंद ड्राइव कर दिया है वाइडिश डीप मिड विकेट की तरफ। 2 के लिए जाना चाहते हैं, दूर से फील्डर गेंद पर आए हैं और शानदार दौड़ विकेटों के बीच में। यहाँ पर सराहना करनी होगी मयूर पाटिल की। युवा खिलाड़ी है और उनको पता था कि उनको खतरे वाले छोर पर दौड़ना है। तेज़ दौड़ लगाई उन्होंने और 2 रन पूरे किए। प्रत्येक सामन्यामध्ये एका चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि त्याच बळावर आतापर्यंत पाहतोय आपण विनोददादा प्रतिष्ठाना संघ एका चांगल्या स्थितीमध्ये या सामन्यामध्ये सुद्धा आहेत. यावेळेस पाहतोय आपण
ड्राईव्ह केलेलं आहे दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि अतिशय वेगात पोहोचू शकणार नाही आणि पहिला फलंदाज बाद होतोय धावची स्वरूपात पहिला फलंदाज बाद. भिवंडी शहरात भातवड गावात वाजतोय रे कैसा डंका भातवड टेंगर पाडा प्रीमियर लीग गाजतोय जोरात कैसा भिवंडी शहरात भातवड गावात वाजतोय रे कैसा डंका भातवड टेंगर पाडा थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स सुनील पवार, प्रल्हाद नाईक यांच्या बॅटमधून किती धावा आलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये? बाद होण्यापूर्वी पाहतोय आपण 17 धावाची खेळी साकारली होती या सामन्यात आणि जबरदस्त कामगिरी करून मात्र धावचीत झाला. त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता. 36 पर पहला विकेट गिरा है और पहले विकेट के लिए ये सबसे बड़ी साझेदारी भी है इस टूर्नामेंट की. अच्छी बैटिंग करने के बाद आउट हुए हैं प्रहलाद नाइक. 11 गेंदों का बल्कि 9 गेंदों का मात्र सामना किया और 17 रन बनाए, एक चौका जड़ा और एक छक्का. नए बल्लेबाज डेंजर मैन पिंटू पाटिल, विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान टीम के कैप्टन और कप्तान के सामने कप्तान है. हरीश मलावकर भी बहुत बढ़िया फॉर्म में है इस टूर्नामेंट में. अच्छा कॉन्टेस्ट रहेगा. दूर से खेलने का प्रयास, एक कहीं ना कहीं गलत स्ट्रोक का चयन कर बैठे थे लेकिन किस्मत अच्छी है कि किनारा नहीं लगा बल्ले का. डॉट गेंद की समाप्ति. बहुत शानदार बॉलिंग हर मैच में हम देख रहे हैं कि वही एफर्ट है, उसी ऊर्जा के साथ, उसी उत्साह के साथ कैप्टन गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाजी भी बढ़िया की है उन्होंने इस टूर्नामेंट में. इस बार कट करना चाहते थे, दिशाहीन गेंद और ज़्यादा दूर रखने की कोशिश, वाइड कर बैठे. फील्डिंग की जमावट यदि हम देखें तो एक शॉट थर्ड मैन है, बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी रखा गया है सर्कल के अंदर. एक शॉट फाइन लेग है और बाउंड्री पर 6 खिलाड़ी है जिसमें एक डीप कवर है, एक लॉन्ग ऑफ है. ऑन साइड में 4 खिलाड़ी बाउंड्री पर नजर आते हुए. शॉट गेंद पुल और धमाकेदार पुल, सबसे लंबा सिक्सर आज के दिन के खेल में. शानदार शॉट. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ खेळवी तो कैसा मानाचा कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ खेळवी तो कैसा मानाचा. सुनील, एक बार फिर से ये साबित होता हुआ कि इस मैदान पर छोटी गेंद खोटी गेंद है. अगदी बरोबर सांगितलं आपण. लहान चेंडू म्हणजे खराब चेंडू मानला जातोय आणि ज्या प्रकारे पिंटू पाटील फॉर्ममध्ये आहे, दुसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. 47 धावाची खेळी साकारली होती आणि धन्यवाद. तोच फॉर्म कायम आहे या सामन्यात सुद्धा. कॉमेंट्री बॉक्स अमित म्हात्रे खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांचे परम मित्र जयेश म्हात्रे याने अमित म्हात्रेसाठी आपण जर आपण एक झेल पकडतो तर आपल्यास 700 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. जयेश म्हात्रे यांच्याकडून अमित म्हात्रे यांना 700 रुपयाचं पारितोषिक आहे एका झेलसाठी. सिक्सर के साथ स्कोर हुआ है 43 रन. मात्र तीसरे ओवर का खेल प्रगति पर है. बहुत अच्छी स्थिति में इस समय विनोद दादा प्रतिष्ठान टीम. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. ये गेंद थोड़ी आगे रखी, टॉपेज है, आसान सा कैच और कोई गलती नहीं विकेट कीपर द्वारा. जबरदस्त वापसी करते हुए कैप्टन हरीश. अच्छी रफ्तार के साथ थोड़ा दूर से लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास किया था पिंटू पाटिल ने. टॉपेज लगा और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की. तो ये पहली सफलता मिली है हरीश मलावकर को और कुल मिलाकर दूसरा विकेट इस ओवर में गिरा है. पहले बैट्समैन रनआउट हुए थे प्रहलाद नाइक. नए बैट्समैन आए हैं क्रीज पर नंबर 4 पर खेलने के लिए दीपेश नाइक. यॉर्कर की कोशिश, ड्राइव किया है उसको ऑन साइड में. लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद पर आते हुए बिल्कुल कारपेट के सहारे गेंद को ड्राइव किया था. एक ही रन और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ. 3 ओवर की समाप्ति, स्कोर 44 रन 2 विकेटों के नुकसान पर. रन बनाने का औसत
लगभग 15 के करीब है, 14.67 रन प्रति ओवर, जो कि बहुत अच्छा माना जा सकता है क्योंकि इसी रफ्तार से आखिर तक बल्लेबाज खेलते रहे तो 90 रनों के आसपास हमें टोटल देखने को मिल सकता है, जो कि एक बहुत ही बेहतरीन स्कोर माना जाएगा। और अब तो देखिए दिन का अंतिम मैच है, चेस करना थोड़ा सा मुश्किल रहेगा यदि अच्छा टोटल विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान के बल्लेबाज बनाते हैं तो। सूर्य देवता धीरे धीरे पश्चिम की तरफ झुकते हुए, परछाइयाँ लंबी होती हुई, साए गहराते हुए यहाँ पर भादवड़ के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर, बहुत ही पॉपुलर ये ग्राउंड है, कई बड़ी बड़ी प्रतियोगिता ये यहाँ पर होती रहती है। लेकिन सबसे फेमस टूर्नामेंट्स का यदि मैं जिक्र करूँ तो आरके ट्रॉफी और आमदार चषक। अगदी बरोबर सांगितलं आपण, या मैदानाची खरी ओळख आहे आणि इथं मात्र पाहतोय आपण की व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून चौथा षटक टाकण्यासाठी कैलास येतोय दुऱ्यांच्या टोकाकडनं. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता पण टप्पापर्यंत अजून चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. खराब सुरुवात पाहायला मिळते इथे मात्र कैलास यांच्या माध्यमातून धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या 45. शैलेश गायकवाड यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, हार्दिक स्वागत आहे. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये भगवान स्पोर्ट्स संघाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. इथून मात्र वापसी करावी लागेल. अजय घरत रिवर्स फटका अतिशय सुरेख आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू फरार होईल, सीमा पार. हा खणखणीत चौकार. बहुत अच्छी सोच मयूर पाटिल की और अच्छा स्ट्रोक का निष्पादन भी देखने को मिला. बिल्कुल गैप में खेल दिया था, बैकवर्ड पॉइंट और शॉर्ट थर्ड मैन के बीच में से अच्छा इम्प्रोवाइजेशन. 22 पर पहुंच चुके हैं मयूर पाटिल, एक अच्छी पारी खेलते हुए इस मैच में अपनी टीम के लिए. टीम का टोटल हुआ है 49 रन. आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 22 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार. एक सुरेख कामगिरी करताना आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र मिडविकेटकडे उंच फटका मारत होतं पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. छान वापसी करताना पाहतोय आपण कैलाशाला. और आज के दिन में सही मायनों में यॉर्कर मशीन का काम किया है कैलाश नाइक ने. बहुत अच्छे अच्छे यॉर्कर्स उन्होंने डाले हैं, लगातार यॉर्कर्स डालते हुए उनको हमने देखा है. बढ़िया नियंत्रण के साथ उनकी गेंदबाजी रही है. आणि सर्वात महत्त्वाचा वाईड यॉर्करचा वापर खूप छान तरीकेने त्यांनी करून घेतलेल्या खेळपट्टीचा वापर करून घेतलाय. कैलास नाईक सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं राईट द विकेट. सफल झालाय. ऑन साईडकडे चेंडू वळतोय. स्कोरलेग पंच्या ठीक पाठीमागं. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त 1 धावेची संधी होती आणि याचबरोबर 50 धावाचा आकडा सुद्धा पार केलाय. अर्धशतक धावफलकावर पाहतोय आपण विनोद दादा प्रतिष्ठान या संघाचं. आणि सर्वात महत्त्वाचं एक विकेट जो फेकल्या गेलं तो म्हणजे पिंटू पाटील. वेळ होती, अजून स्थिर टाईम होती खेळपट्टीवर राहण्याची पण मोह आवडता आला नाही. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पिंटू पाटिल अपनी विकेट फेंकून खेळाडू कक्षामध्ये. बड़ा ही इम्पोर्टेंट ये मुकाबला है. दोनों टीमें जो खेल रही है उनके लिए भी और जो टीम इस मैच को देख रही है एनसी राइडर्स उनके लिए भी, क्योंकि उनके 4 पॉइंट्स है. यदि आदर्श ग्रुप ये मैच जीत जाती है तो फिर एनसी राइडर्स और आदर्श ग्रुप क्वालिफाई कर जाएंगी. यावेळेस पाहता प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. जवळपास डाव्या स्टिच हा बाहेरचा चेंडू होता. प्रश्न विचारला होता. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन सिद्ध मात्र प्राप्त होते. अगदी बरोबर. रायडर्स एन सी रायडर्स संघाची नजर असेल आणि काहीशी का पाठीराखी जी असतील ना त्याचा मनोबल निश्चित त्याचा पाठिंबा इथं मात्र आदर्श ग्रुप या संघाकडे जास्त असेल, कारण की त्यांनी विनोद दादा प्रतिष्ठान संघाला जर पराभूत केलं तर त्याची एंट्री सहज आरामात होईल. लेकिन अभी तक का जो खेल हुआ है उसमें बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान के बल्लेबाजों का. कैलास नाईक सज्ज होताना याच पात्र उंच असा फटका आहे. उंच उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा हा उत्तुंग षटकार. मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. अजय घरत कैलास नाईक यांचा जर आपण परफॉर्मन्स बघितला आजच्या दिवसामध्ये, पहिला सामना आपण थोडासा बाजूला ठेवूया. दुसऱ्या सामन्यामध्ये चौफेर मार खाल्ला त्यांनी, ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती. प्रेम चव्हाणनी हल्ला चढवला होता. त्यानंतर मात्र या षटकामध्ये आतापर्यंत महागडी गोलंदाजी करताना पाहतोय आपण. यावेळेस मात्र अजून एक चांगला फटका आहे पण यावेळेस मात्र प्लेसमेंट ठीक नव्हती. टायमिंग छान होती मिडविकेट क्षेत्राकडे. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन इथे मात्र कंप्लीट करेल आणि इथं मात्र षटकाची समाप्ती पाहतोय आपण कैलास नाईक यांची.
4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 58 काफ़ी अच्छा टोटल, जहाँ कैलाश नाइक ने यॉर्कर्स ज़रूर अच्छे अच्छे डाले हैं आज, लेकिन उसके बावजूद भी कुछ मैचेस में वो महंगे भी साबित हुए हैं। देखिए, आप 4 यॉर्कर्स भी डालोगे और 2 बड़े हिट्स भी आपके ओवर में लगते हैं तो आपके ओवर का विश्लेषण खराब हो जाता है। तो एक चलो। एक गेंद महत्वपूर्ण रहती है। 4 ओवर के बाद 58 रन, समय का ख्याल रखना है प्लीज़। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपण आणि थोडं स्पीडअप करा आपण, खेळाडू वृत्ती दाखवू आपण आणि स्पर्धकांना थोडंसं सहकार्य करायचं आहे. जरी शेवटचा सामना आहे मात्र दोन्ही संघांच्या वरती अवलंबून आहे. विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान मिस्टर प्रदीप पाटिल साहब की टीम है और आदर्श ग्रुप मिस्टर विशाल मात्रे साहब की ये टीम इस समय एक्शन में। नए ओवर लेकर कप्तान हरीश मलावकर। हरीश सज्ज होताना खोलो टप्प्याचा चेंडू होता, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तरी पण एक सिंगल इथे मात्र रोखू शकणार नाही. चांगलं क्रिकेटर अजय आपण पाहिलं, पहिले एका चांगल्या चेंडूला स्टेट ड्राईव्ह करतोय आणि आपल्याच फॉर्ममध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण, त्यात मात्र यष्ट्यावर चेंडू आदळतोय आणि एक अतिरिक्त रन इथे मात्र पूर्ण करतात फलंदाज. हरीश की यही बात मुझे अच्छी लगती है, होल हार्टेड क्रिकेटर है, वो कभी भी मैच को हाथ से जाने नहीं देते हैं, कभी भी ये नहीं सोचते हैं कि हमारी टीम पिछड़ रही है, हमेशा टीम को आगे लेकर जाने का प्रयास करते हैं. 100% उनका कमिटमेंट रहता है. आणि आज दिलेलं आहे आपल्या संघासाठी. फुल टॉसवर घेऊन हा फटका पाहतोय आपण, रोखू शकणार नाही, अतिशय वेगात चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय, सीमा पार दमदार चौकार. कैलाश नाइक थे वहाँ पर, वाइड ऑफ लॉन्ग ऑन कोशिश की थी उन्होंने, लेकिन बहुत तेज तर्रार ये स्ट्रोक खेला गया था. आणि दीपेश नाईक जेव्हा बॅटिंग करतो ना, शक्तीचा वापर फटक्यामध्ये जास्त करतोय. अजून एक शक्तीचा वापर होता, पण इथं मात्र हवा तसा चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र दीपेश नाईक कंप्लीट करतोय. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र हळूच पुढे सरकते ती 65 लॉस ऑफ 2 विकेट्स. एका चांगल्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण विनोद दादा प्रतिष्ठाना संघ. हरीश राईट द विकेट सफल झालाय आणि ऑनसाईडकडे हा फटका पाहतोय आपण विकेट क्षेत्राकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कैलाश नाईक यांच्या माध्यमातून, फक्त आणि फक्त एक सिंगल अजून कंप्लीट करताना. आणि हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं आपण, या षटकामध्ये हरीश यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या 4 चेंडूचा जर विचार केला आपण 8 धावा खर्च केलेले आहेत. या चेंडूवर निश्चित अजय काय बोलशील? बिल्कुल अच्छी गेंदबाजी, यही तो उनकी खासियत रही है. तेज़ करते हैं, फुल डालते हैं, हवा में खेलने का बहुत कम मौका देते हैं बल्लेबाजों को. और ये गेंद, बस मैं ये कहने वाला था कि बैट्समैन बड़े शॉट के लिए जाएंगे. वेलकम, व्यासपीठावर आगमन झालं आहे. या भादवड टेमगरपाडा गावाचं नाव ज्याने या भिवंडीच्या बाहेर ज्याने उज्ज्वल केलं, असे शरीरसृष्टीमध्ये त्यांनी आमच्या गावाचं नाव लौकिक केलं, असे अरुण सर उपस्थित झालेला आहेत. या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. तर समोरच्या स्टँडमध्ये संदीप पाटील आणि भूषण पाटील आणि संजीव पाळ मॅचचा आनंद घेत आहेत. त्याने बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे. मयूर पाटील याला मात्र बॅटचा एनरेज लागून लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर चेंडू बाईचा इशारा येतोय, 4 धावांचा इशारा येतोय पंचांकडून. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. किती धावा पूर्ण करायला पाहिजे अजय करत 85-90 दोनों के बीच में. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. कारण की ज्या प्रकारे आपण पाहतोय फलंदाजी केलेली आहे विनोददादा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून आतापर्यंत खूप मोठी धावसंख्या. चला आपण वेळ कमी घ्या, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज कैलाश नाईक.
देखिए करंट रन रेट 14 रन प्रति ओवर है, तो और 14-15 रन तो कम से कम जोड़ना चाहेंगे बल्लेबाज। 2 बड़े हिट्स भी आते हैं तो ज़रूर 85-90 के बीच में टोटल हो सकता है। सज्ज होताना कैलास, यास पाता चांगला फटका म्हणता येणार नाही. लॉंग ऑन बाउंड्रीकडे हरेश चेंडू खाली आहे आणि विकेटचं पतन पाहायला मिळतंय. थँक्यू डीजे. चला लगेच दुसरे फलंदाज पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये, कारण की वेल 30 मिनिटाची दिली होती, थोडंसं टाइम एक्स्ट्रा केला जातोय. प्लीज विनोददादा प्रतिष्ठान संघाच्या कर्णधारांनी लक्षात घ्यायचे आणि खास करून अध्यक्ष ग्रुप विशाल मात्रे फॅम टीम थोडंसं वेळ कमी खर्च करा आपण. तर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय कैलास नाईक आणि छान सुरुवात पाहतोय आपण या अंतिम षटकाची. इथून मात्र निश्चित रोखू शकेल काय विनोददादा प्रतिष्ठान संघाला. कैलास नाईक सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं परत सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. यास मात्र हा फटका पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोलिक रिजनकडे ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण, एकच सिंगल इथं मात्र प्राप्त करताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना दी 71. आज पूरे दिन भर हमने देखा है कि सलामी बल्लेबाज मयूर पाटिल ने बहुत अच्छी बल्लेबाजी की। पहले मैच में 14 रन, दूसरे मैच में 18 रन और इस मैच में भी बहुत बढ़िया बल्लेबाजी करने के बाद आउट हुए हैं। 31 रन बनाए उन्होंने इस मैच में विनोद दादा टीम के लिए। ओह बहुत अच्छी गेंद, ये सटीक यॉर्कर थी, ऑफ स्टंप के थोड़ी बाहर थी और जब जब उनकी यॉर्कर लेंथ गेंदें पॉपिंग क्रीज में बिल्कुल सटीक रही है तो बल्लेबाज उस पर कुछ खास नहीं कर पाए हैं। आणि अजय ग्रत सर्वात महत्त्वाचा, जेव्हा जेव्हा यॉर्कर चेंडू टाकल्या गेलं त्या यॉर्कर चेंडू मागं वेग पण खूप छान दिलेले आहे आणि वेगाला इथं मात्र बीट होत गेले फलंदाज. कैलास सज्ज होताना राईट ऑफ द विकेट. यास पात्र स्टेप आउट केलेला आहे. लॉंग ऑफच्या वरतून हा चेंडू जाईल षटकार. ने लगभग ऑन द राइज खेला था लेकिन क्लीन स्ट्राइक था, बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया था. शानदार छक्का. अतिशय सुरेख षटकार आपण पाहिलं लॉंग ऑफच्या वरतून. धावसंख्या 77. एक विशाल धावसंख्येकडे इथे मात्र वाटचाल करताना पाहतोय आपण. यास पाहता चांगला चेंडू, प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. एका चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण पोहोचू शकणार की नाही. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय लेग बायच्या स्वरूपात. ही एक धाव. ये विकेट मिलना चाहिए था रन आउट का, लेकिन गेंदबाज का ध्यान अपील में ही था. वहाँ पर पहले ही विकेट कीपर की तरफ वो देखते तो ज़रूर मौका था, लेकिन उसके बावजूद भी मौका था. लेकिन फिर क्या हुआ कि थोड़ी जल्दबाजी करनी पड़ी उनको और गेंद हाथ से छिटक गई. तो एक बहुमूल्य रन मिला है. स्कोर हुआ है 78. धावसंख्या 78. कैलास यास पाहता चांगला फटका आहे. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू निघून जाईल. षटकार. पंचांनी त्वरित सामना लगेच चालू करायचा आहे. तो बढ़िया फिनिश. 84 रन बने हैं और 85 का टारगेट है. 90 की तरफ तो नहीं जा पाए लेकिन बहुत अच्छा टोटल है. 84 रन 3 विकेटों के नुकसान पर. अंतिम गेंद पर फ्लैट 6 डीप मिड विकेट के ऊपर से और ये सिक्सर जो दीपेश नाईक फिल्डिंग लावून घ्या. विनोद दादा प्रतिष्ठान आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. पिंटू पाटील निश्चित पिंटू पाटील संघनायक आपण लगेच या क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि आदर्श ग्रुप संघाचा कर्णधार आपण लगेच जायचे खेळाडू कक्षामध्ये. आणि खास अजय जर पाहिलं आपण विनोददादा प्रतिष्ठान संघाने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात सुद्धा एक अतिशय चांगली फलंदाजी करून जवळपास एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे. या पहिले जो सामना झाला होता त्यामध्ये तब्बल 105 धावाचं. चला जरा पिंटू पाटील जरा सहकार्य करा. त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यात सुद्धा एक मोठं टार्गेट उभं केलेलं आहे. पण इथं मात्र कठीण अग्निपरीक्षा असेल. कारण आदर्श 11 आपण आपले सलामीचे फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. जरा स्पीडअप करा. आदर्श ग्रुप संघाची फलंदाजी सुद्धा खूप मजबूत आणि खोलवर आहे. सलामीचे फलंदाज सुद्धा इन्फॉर्म आहे आणि मधल्या फळीतले फलंदाज जर पाहिला आपण जो सुपर ओव्हरचा सामना रंगला होता 19 धावा असताना काय अतिशय अप्रतिम कामगिरी केली होती.
आणि हा सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल. प्रत्येक सामना सुरुवात होईल तर आपण जाऊया पहिल्या 3 षटकासाठी. अजय ग्रत यांच्या माध्यमातून ऐकूया पुढचं धावतं वर्णन. थैंक यू सो मच सुनील पवार. आदर्श ग्रुप की जो बल्लेबाजी है उसमें हम देखें तो कैलाश नाइक है, विशाल भोईर है, निकेतन जो कि 40+ के बल्लेबाज है, मंगेश शेलार, जिग्नेश तरे, संदीप जुकर और लालचंद तरे, साथ में उनके कप्तान हरीश मलावकर. बहुत बढ़िया Thank you. बल्लेबाजी है. कॉमेंट्री बॉक्स पिंटू पाटील संघाचे कॅप्टन आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्यायचं आहे. आणि स्पेशल आपण पाहतोय आज विनोदादा प्रतिष्ठान या संघामध्ये नितीन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. हे आता मात्र चर्चेमध्ये आलेले आहेत आणि कॅप आपण सरळ घालायची आहे. नितीन म्हात्रे थँक्यू. वेलकम विश्वजित नाईक, आपलं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. बॅक टू नाव क्रिकेट. अजय घरत, आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे या मॅचला. तो 36 गेंदों में 85 रन बनाने हैं, 85 का टारगेट है. ये मुकाबला जीतने के लिए आदर्श ग्रुप के सामने, और आदर्श ग्रुप यदि इस मैच को जीत जाते हैं तो इस ग्रुप को टॉप भी करेंगे, क्वालिफाई भी कर जाएंगे, और साथ में एनसी राइडर्स भी. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स या स्पर्धेच्या माध्यमातून उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. रेखा इंटरप्राइजेस आणि आर्यन 11मध्ये पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये ज्याने ज्याने विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्व देणगीदारांची मी नावं घेतोय. श्रीनाथ बारकू म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून बंद पाकिट या स्पर्धेसाठी, प्रदीप करसन तरे आर्थिक मदत, सोमनाथ सुरेश तरे संपूर्ण कॅप या स्पर्धेमध्ये, सागर पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू देण्यात आलेले आहेत. शरद बाळाराम म्हात्रे आणि विजय शंकर पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेतील संपूर्ण ट्रॉफीज, विजय भगवान जुकर यांच्या माध्यमातून स्पर्धेतील केक, जो काल आपण 12 संघांचं लोगो सहित कटिंग केलं होतं, तो केक त्यांच्या माध्यमातून देण्यात आला होता. मुकेश मते, प्रतीक दिवेकर आणि राज तरे यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था, निलेश दादो नाईक आणि रणजित काळूराम नाईक यांच्या माध्यमातून मैदानामध्ये टँकरची व्यवस्था लाभलेली आहे. जी शेलार जो आमच्या या संघामध्ये देखील खेळत आहे आणि त्यांच्या माध्यमातून बिस्लरीचे बॉक्स त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. कालच त्यांच्या शॉपचं उद्घाटन झालं होतं. आई एकविरा कोल्ड्रिंक्स त्यांच्या माध्यमातून ते देण्यात आले होते. आणि विशाल भोईर यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेले आहे. स्वर्गीय कमलाबाई नाईक यांच्या स्मरणार्थ ती स्पोर्ट सायकल देण्यात आलेली आहे. स्पेशल थँक्स संदीप केबल नेट, प्रदीप पाटील, नाईक केबल नेटवर्क, रणजित नाईक, प्रिन्स मूवीज रवी गुलवी यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. कादल्या बाबू बर्डे विशेष सहकार्य, शंकर अनंत जुकर विशेष सहकार्य, सोनीदास गुलवी, ऋतिक गुलवी यांच्या माध्यमातून सायकल देण्यात आलेली आहे. पंकज झा यांच्या माध्यमातून सायकल देण्यात आलेली आहे. आणि भावेश जोशी यांच्या माध्यमातून होम थिएटर, भरत मंगल डोंगरे यांच्या माध्यमातून गरक्याबाई यांच्या मध्ये होम थिएटर देण्यात आलेलं आहे. आणि सुकीर महादू मात्रे समाजसेवक यांच्या माध्यमातून देखील आम्हाला विशेष सहकार्य आहे. धन्यवाद सर्वांचं. मात्र आगमन झालं आहे या मुख्य व्यासपीठावर संध्याकाळच्या या क्षेत्रामध्ये विश्वनाथ दादा नाईक, सोबतच प्रदीप पाटील साहेब, विश्वनाथ पाटील आणि सोबतच सुनील सर यांचं आगमन झालं. वेलकम बैक टू क्रिकेट. धन्यवाद संदेश. यहाँ पर खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद हवा में रही थी काफ़ी देर के लिए, लेकिन फील्डर काफ़ी दूर, और 2 रन लेने का मौका वहाँ पर बैट्समैन निकेतन नाइक के पास. निकेतन नाइक और विशाल भोईर ये 2 प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर. गेंदबाजी की शुरुआत की है प्रहलाद नाइक ने. लक्ष्य बड़ा है, 85 रन बनाने हैं 6 ओवर्स में. वेलकम व्यासपीठावर आगमन झालं आहे. रणजित नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे, नाईक रायडरचे ओनर्स. आणि सोबतच आपण पाहतोय क्या ये गेंद स्टंप्स पर लगी थी, बल्ले का अंदरूनी किनारा जरूर लगा सर्जेराव था. दिवेकर साहेबांचं देखील सोबत आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. BMCचे कर्मचारी यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जी हाँ, ऐसे लगता है कि अंदरूनी किनारा लगने के बाद गेंद स्टंप्स पर भी लगी थी, लेकिन बेल एक भी गिरी नहीं, बाल बच गए वहाँ पर बैट्समैन निकेतन. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. बढ़िया गेंद, इस बार गेंद घूमी, ऑन साइड में उठाना चाहते थे. बहुत अच्छी फिरकी देते हैं गेंद को बायत के गेंदबाज प्रहलाद नाइक, अपना पूर्व अनुभव झुकते हुए अपनी टीम के हित में. अच्छी बल्लेबाजी भी की है उन्होंने इस टूर्नामेंट में. इस मैच में भी 17 रन दिए और अच्छी शुरुआत दिलाई अपनी टीम को. लोअर फुल टॉस, सामने ड्राइव किया है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, केवल 1 रन लेने का अवसर. थोड़ी धीमी शुरुआत, पहली
4 गेंदों पर सिर्फ 3 रन बल्लेबाज बना पाए हैं। और अब पहली बार सामना करेंगे इस मुकाबले में विशाल भोईर, एक उभरते हुए खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है। क्या किनारा लगा है? जी हाँ, बिल्कुल कॉट बिहाइंड, पहले विकेट का पतन होता हुआ। शानदार गेंदबाजी, एंगल अंदर की तरफ था गेंद का, लेकिन टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ थोड़ी सी टर्न हुई, आगे रखी हुई गेंद थी, लॉफ्ट करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन बल्ले का बाहरी किनारा और स्टंप्स के पीछे विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। शून्य का चश्मा पहनकर विशाल भोईर पेविलियन की राह पर। भिवंडी शहरात भातीवड गावात वाजतोय रे कैसा डंका. लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. प्लीज आदर्श ग्रुप विशाल मात्रे फॅम टीम कॅप्टन आरेश आपण लगेचच आऊट झाल्यानंतर फलंदाज पाठवून द्यायचं आहे. आणि पिंटू पाटील यांना विनंती करेल की एखादा विकेट घेताना आपण एकत्र जमू नका. सुनील, इस मैच में सलामी जोड़ी में थोड़ा सा परिवर्तन किया गया आदर्श ग्रुप की ओर से। कैलाश नाइक पिछले 2 मैचेस में ओपन करने आए थे, लेकिन इस मैच में वो 1 डाउन खेलने के लिए आए हैं। निकेतन नाइक ओपन करने आए हैं इस मैच में। कधी कधी जास्त परिवर्तन करणं सुद्धा संघासाठी धोकादायक ठरू शकतोय आणि हेच पाहिलं आपण ज्या प्रकारे इथं मात्र विशाल भोईर यांच्याकडून एक मोठी अपेक्षा होती आणि लागोपाठ दुसऱ्या सामन्यात विशाल भोईर मात्र फ्लॉप झाला संघासाठी, पण इथून मात्र संघर्ष करावा लागेल सामना जिंकण्यासाठी आदर्श ग्रुप या संघाला। बहुत अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी मैच को जीतने के लिए। और आते ही कैलाश ने उछाल दिया है गगनभेदी स्ट्रोक, 6 रन। ने बॉटम हैंड का इस्तेमाल किया है, लॉन्ग हैंडल का इस्तेमाल किया है, सिक्सर के साथ अपने पारी का आगाज किया है। 1 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। आणि तिथं जेव्हा मैदानावर आला आक्रमकता दाखवतोय आणि पहिल्या चेंडूवर काय आक्रमण केलं त्यांनी, षटकारांनी खातं उघडलेलं आहे। या षटकारांनी जर पाहिलं आपण तर धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 9 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये। अभी भी दिल्ली काफी दूर है निश्चित रूप से, क्योंकि बचे हुए 5 ओवर्स में 76 रनों की आवश्यकता है। पारी की शुरुआत में जो आवश्यक रन रेट था 14.17 रन प्रति ओवर का था, वो अब देखिए 15 के ऊपर चला गया है, 15.20। पण अजय घरेचं कौतुक करावं लागेल इथं मात्र प्रल्हाद नाईक यांचं। यावेळी तर धावाची सुरुवात केली होती, अतिशय प्रतिम सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी, तब्बल 17 धावा आणि ते मात्र ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करून दिली आपल्या संघाला, म्हणजे का चांगला ऑलराऊंडरची परफॉर्मन्स करताना पाहतोय आपण या सामन्यामध्ये। वेलकम मुकेश मते यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं आहे। जोशी फाउंडेशन संघाचे कॅप्टन्स वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। सोबतच विश्वजित नाईक। नेवर की शुरुआत और क्लीन बोल्ड कर दिया बल्लेबाज को, विकेट का पतन होता हुआ। भिवंडी शहरात भातीवड गावात वाजतोय रे कैसा डंका. पाठवर टेमघर पाडा प्रीमियर लीग गाजतोय जोराने कैसा. थँक्यू डीजे। विनोद दादा प्रतिष्ठान संघाचे जे गोलंदाज आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। विकेटच्या हॅट्रिकसाठी विश्वनाथ पाटील अर्थात आमच्या लाल्याभाऊ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रत्येक बोर्डसे जर हॅट्रिक घेतो तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। शानदार शुरुआत करते हुए अपने ओवर की गेंदबाज प्रतीक, स्वर्गीय श्याम नाइक गैलरी एंड से गेंदबाजी की उन्होंने शुरुआत की है और पहली ही गेंद बिल्कुल लक्ष्य पर डाली थी उन्होंने, टारगेट पर, स्टंप्स की तरफ। बैट्समैन शफल करते हुए खेलना चाहते थे, पैरों के पीछे से बोल्ड आउट हुए निकेतन नाइक। नए बैट्समैन आए हैं शुभम शिलार। फुल टॉस, ड्राइव किया हो, बढ़िया कोशिश वहां पर मिड ऑफ की दिशा में, शायद हाथ लगा है गेंद पर, पीछे फील्डर गेंद पर पहुंचे, तब तक 2 रन लेने का मौका। अच्छा क्रिकेट, अपना पूरा 100% देने की कोशिश यहाँ पर करते हुए खिलाड़ी, बहुत करारा स्ट्रोक था। धन्यवाद। कॉमेंट्री बॉक्स प्रतीक बोरसे जो गोलंदाजी करते त्याच्यासाठी प्रकाश पाटील, प्रभाकर पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे। कृषी उत्पादन बाजार समिती उपसभापती यांच्या माध्यमातून, क्या बात आहे, सरोली पाडाचे यांच्या माध्यमातून आहेत। फील्डिंग में परिवर्तन, मिड ऑफ को पीछे ढकेला गया है और उसी दिशा में ये क्या कैच बनेगा, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे है और कोई गलती नहीं, फील्डिंग में बदलाव किया गया था और उसके अनुसार ही गेंदबाजी भी देखने को मिली। विकेट का पतन।
फील्डिंग मयूर फील्डर थे वहाँ पर। अगदी बरोबर सांगितलं आपण. एक दमदार कामगिरी करताना पाहतोय आपण. खास या षटकामध्ये प्रतीक नावाचा गोलंदाज आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले, त्यामध्ये 2 विकेट्स आणि 2च धावा खर्च केलेत. एक धमाकेदार गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण प्रतीक यांच्या माध्यमातून. आदर्श ग्रुप कहीं ना कहीं बैकफुट पर इस समय 11 पर 3 विकेट गिरे हैं। उठाने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद चली गई शॉट थर्ड मैन पर, शरीर से लगी थी, लेग बाई का इशारा। अंपायरिंग बहुत अच्छी, और हम देख रहे हैं कि पिछला मैच भी इन्हीं 2 अंपायर्स ने किया था, और 6-6 ओवर्स के 2 मैच लगातार करना बहुत मुश्किल काम होता है। एक तो गर्मी भी बहुत है आज। गोकुल पाटिल और दिनेश नाइक दोनों भी भादवड़ से ही बिलोंग करते हैं। स्कोर 12 पर पहुंच चुका है। अक्षय नए बल्लेबाज आए हैं 5वें नंबर पर, बल्कि अभय सामना करेंगे अगली गेंद का। अभय पुलर लेंथ, अच्छी गेंद, पैर ज़्यादा हिले नहीं बल्लेबाज के, और पैर यदि चलेंगे नहीं तो फिर रन्स का चलना भी बहुत मुश्किल, टीम का चलना भी मुश्किल। अभयसाठी एक सुवर्ण संधी आहे. योगेश तरे आणि सचिन तरे याच्या माध्यमातून षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे आणि लागोपाठ 2 षटकारांसाठी 1000 रुपये. आने वाले बल्लेबाजों में कई धुआंधार बल्लेबाजों का आना बाकी है, खासतौर पर लालचंद तरे और कप्तान हरीश मलावकर, संदीप जूकर। इस बार स्विंग किया ऑन साइड में, मैदान के अंदर ही है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, बढ़िया कैच, एक और विकेट का पतन होता हुआ। में तेज़ गति से भी रन्स बनाने होंगे। अब ये कठिन चुनौती है कहीं ना कहीं आदर्श ग्रुप के बल्लेबाजों के सामने। स्कोर इस समय 12 रन 4 विकेटों के नुकसान पर। अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. ज्या प्रकारे उल्लेख केला की जो टार्गेट आहे 85 धावाचं टार्गेट आहे, तो स्वीकारताना पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं आपण, पहिल्या षटकामध्ये प्रल्हाद नाईक यांनी अतिशय जबरदस्त कामगिरी केली. 9 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केला. त्यानंतर प्रतीक नावाचा गोलंदाज आला आणि अतिशय चांगला सुरेख भेदक मारा केला. 3 धावा आणि 3 विकेट. म्हणजे पूर्णपणे आता जर पाहिलं आपण विनोददादा प्रतिनिधी संघ या सामन्यावर पकड मजबूत करताना आपण पाहतोय. टारगेट शुरुआत से ही कठिन था, वो और भी कठिन होता जा रहा है आदर्श ग्रुप के लिए। अब बचे हुए 4 ओवर्स में हम देखें तो 73 रनों की ज़रूरत है, यानी कि 18.25 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है। पानी गर्म होता जा रहा है कहीं ना कहीं, मैं समझ रहा हूँ कि आदर्श ग्रुप के लिए, लेकिन बल्लेबाजों को ये मेक श्योर करना होगा कि ये पानी कहीं उनके नाक के ऊपर से ना चला जाए। तर गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहतोय आपण इथं. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक दीपेश नाईक ज्यांनी एक अप्रतिम फलातून फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं, तो आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्कोर इस समय केवल 12 रन और 73 रनों की आवश्यकता है। 24 गेंदें शेष और सिर्फ 6 विकेट बचे हैं। 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं। दीपेश की पहली गेंद स्लॉट में तान दिया है आसमान में, और ये गेंद चली मैदान के बाहर। 6 रन। माझी बायको सांग लगीन तू करशील का. हे करत काय आक्रमक फलंदाजी करतोय कैलास नाईक. जेव्हा खेळपट्टीवर आला होता पहिल्या चेंडूचा सामना करताना षटकाराने खातं उघडलंय आणि आतापर्यंत फक्त 3 चेंडूचा सामना केला आणि त्यामध्ये 2 गगनचुंबी षटकार या छोट्याशा इनिंगमध्ये आपण पाहतोय. जी हाँ, सिर्फ 3 गेंदों का सामना किया है। अलग अंदाज इस मैच में कैलाश नाइक का, और मैच की सिचुएशन को समझते हुए बैटिंग करने का प्रयास हमेशा करते हैं। लोअर फुल टॉस है, इस बार गैप ढूंढा है, लेकिन अच्छी कोशिश फील्डर की डीप स्क्वायर लेग और डीप मिड विकेट के बीच में। अपील वहाँ पर, लेकिन पहुँच गए हैं बल्लेबाज। नॉट आउट करार दिया है अंपायर ने। क्या देखना है, अंपायर अभी भी कंफर्मेशन नहीं दे पाए हैं, तो निर्णय आना बाकी है।
हालांकि बल्ला मेरे ख्याल से उन्होंने स्लाइड किया था जब दूसरा रन पूरा कर रहे थे, जोखिम भरा रन था, फील्डिंग बहुत अच्छी। शायद दोनों अंपायर्स के बीच में ये भी चर्चा हो रही है कि सफाई से गेंद को बाउंड्री की तरफ रोका गया है या नहीं, कहीं ये चौका तो नहीं है। ये भी डिस्कशन चल रहा है वहाँ पर अंपायर गोकुल पाटिल और अंपायर दिनेश नाइक के बीच में। बहुत कुछ घटा है कि गेंद पर डिसीजन कैलाश नाइक आक्रामक बैटिंग करते हुए इस मैच में। देखना है कंफर्मेशन क्या आता है। फील्ड सजाना है प्लीज। विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान और आदर्श ग्रुप के बीच में ये ग्रुप बी का अंतिम मैच भादवर टेमघरपाड़ा प्रीमियर लीग 2021 में। नॉट आउट है और 2 रन और सही फैसला। बल्लेबाज पहुंच चुके थे, रिप्ले में भी देखने को मिला। हालांकि तीसरे अंपायर की सुविधा उपलब्ध नहीं है। कई बार ये होता है कि देखिए अंपायर भी इंसान है, उनसे भी गलतियां हो जाती है, लेकिन जब टेलीकास्ट होता है तीसरे अंपायर की सुविधा उपलब्ध नहीं होती है तो फिर दर्शकों को वो एक बहाना मिल जाता है जब गलती होती है, बार बार रिप्ले देखते हैं, लेकिन अंपायर के लिए वहाँ पर सुविधा नहीं है रिप्ले की। शॉट अंपुल, गेंद हवा में, स्ट्रोक फंस गया और बहुत बड़ा झटका, आउट हो गए कैलाश नाइक। थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेचच. विनोददादा प्रतिष्ठान, कॅप्टन पिंटू पाटील, आपण आपापल्या जागेवर जायचं आहे. बहुत ज़ोरदार पुल शॉट लगाने की कोशिश थी लेकिन मिडल नहीं कर पाए, बल्ले के थोड़ा ऊपर गेंद लगी थी, मिसक्यू पुल शॉट था ये और छक्का लगाने के प्रयास में 20 के स्कोर पर एनसी रायडर्स संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं व्यासपीठावर येऊन. प्रेम चव्हाण. 5वें विकेट का पतन हुआ है। आउट होने से पहले 14 रन बनाए कैलाश नाइक ने, 20 पर 5। इस टूर्नामेंट की ये खासियत रही है कि बड़े बड़े स्कोर्स बनते रहे हैं। खासतौर पर पहले बैटिंग करने वाली टीमों ने बड़े बड़े स्कोर्स बनाए हैं, लेकिन जब बड़ा टोटल बनता है तो वो चेज़ नहीं होता है, ज़्यादातर ये देखने को मिला है। जो मैच टाई हुआ था उसमें दोनों टीमों ने 71 रन बनाए थे। नए बैट्समैन आए हैं लालचंद तरे, टाइमिंग अच्छी थी लेकिन सीधे फील्डर के पास। संदीप जुकर और लालचंद तरे, अब ये बहुत ही महत्वपूर्ण जोड़ी क्रीज पर। स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। तीसरे ओवर का खेल प्रगति पर है, लक्ष्य है 85 रनों का, यानी कि यहाँ से और 64 रनों की ज़रूरत है. आणि जिथं चांगली जोडी खेळपट्टीवर आहे आणि या जोडीवर खूप काही अवलंबून असेल, इथं मात्र आदर्श ग्रुप या संघाचं आक्रमण करावं लागेल प्रत्येक चेंडूवर. घंटों का काम मिनटों में करना पड़ेगा बल्लेबाजों को. करारा स्ट्रोक. फील्डर बहुत ही सतर्क, वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में. सिर्फ 1 रन लेने का मौका वहाँ पर लालचंद तरे के पास. 1-1 के व्यक्तिगत स्कोर पर दोनों भी बल्लेबाज खेलते हुए. नंबर 6 पर संदीप आए हैं और 7 नंबर पर लालचंद तरे. टारगेट को देखते हुए आपको नहीं लगता है कि बहुत पीछे आए हैं बल्लेबाजी के लिए लालचंद तरे? अगदी बरोबर सांगितलं, पण पूर्णपणे सहमत आपल्या मताशी. ज्या प्रकारे एक मोठं आव्हान होतं, तर क्वचित जर पाहिला पण क्रमांक 3 किंवा 4 वर फलंदाजी करण्यासाठी लालचंद याला यायचं होतं, कारण की जर पाहिला पण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 85 धावाचं टार्गेट स्वीकारताना दयनीय स्थिती म्हणता येईल सध्याच्या स्थितीमध्ये जर पाहिला आपण, कारण की आघाडीचे टॉप ऑर्डरचे 5 फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतलेले आहेत आणि धावफलकावर फक्त धावा आहेत त्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण, कारण की यानंतर सामना होईल असा आम्हाला ऑर्गनाइज कमिटी सांगत आहेत. कारण की विनोददादा प्रतिष्ठान संघ हा जर सामना जिंकला तर मात्र प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये आदर्श ग्रुप या संघाचे. आदर्श ग्रुप के 4 पॉइंट्स है, उनका ये तीसरा मैच है. एनसी राइडर्स के भी 4 पॉइंट्स है, उनके मैचेस समाप्त हो चुके हैं और ये तीसरा मुकाबला विनोद दादा प्रतिष्ठान टीम का चल रहा है.
पहले 2 मैचेस में उन्होंने 1 मैच जीता है, 1 मैच हारा है। ये मैच यदि विनोद दादा प्रतिष्ठान जीतती है तो उनके भी 4 पॉइंट्स हो जाएंगे, लेकिन अभी भी 3 ओवर्स बचे हुए हैं इस मैच में। नया ओवर लेकर कप्तान पिंटू रूम बनाकर इनसाइड आउट खेलना चाहते थे, लेकिन थोड़ी सी मूवमेंट गेंद में, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटी थी गेंद। एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास, लेकिन चूक गए बैट्समैन। आणि जिथं अजयगत पिंटू पाटील यांची गोलंदाज पहिल्याच्या दिवसामध्ये लेग कटर, इन स्विंग, आउट स्विंग प्रत्येक चेंडूचा मारा करताना पाहिला आपण। यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार। पाहायला मिळालं धीम्या गतीचा चेंडू होता, टप्पा आपल्यानंतर थोडंसं बाहेर निघणारा चेंडू। आदर्श ग्रुप आणि पाहतोय आपण विनोददादा प्रतिष्ठान या दोन्ही संघादरम्यान ही आजच्या दिवसातली शेवटची लढत आहे। पिंटू पाटील फ्रंटला जाऊन पंच केले चेंडूला, खाली क्षेत्रामध्ये कव्हर रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल। 29 आता मात्र निश्चित अजयगत जर पाहिलं आपण पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय आपण आदर्श ग्रुप या संघाला, कारण की जे आव्हान आहे अजून तगडं आणि मोठं झालेलं आहे। 56 धावाची अजून आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी। या स्वतः चांगला फटका आहे, स्विंग केलाय चेंडूला, मिडविकेटच्या वरतून फेकून देतोय, षटकार। अजय आतापर्यंत जर पाहिलं आपण या षटकामध्ये 2 षटकार वसूल केले आहेत आणि सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न करताना पाहतोय आपण लालचंद आणि खास संदीप युकर यांच्या माध्यमातून ही जोडी विध्वंसक आहे आणि अशी जर फटकेबाजी पाहिली तर अशक्य वाटणारा विजय सुद्धा संपादन करू शकतोय। यात टर्न केलंय चेंडूला केवळ एक बाउंड्रीकडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना षटकाची समाप्ती पाहतोय आपण। 4 षटकाच्या समाप्तीनंतर 85 धावाचं जो लक्ष्य आहे, टार्गेट आहे, तो स्वीकारताना इथं मात्र धावपलकावर धाव पाहतोय आपण 36। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, 36 धावा झाले धावपलकावर। एनसी रायडर संघाचे कॅप्टन्स आपण संपर्क साधायचा है। यहाँ से 12 गेंदे शेष है, 49 रनों की आवश्यकता है आमच्याकडे मुकाबला वेळ जीतने आहे के लिए आदर्श ग्रुप को। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। अजय घरत आपण थोडा पुढे यायचं आहे व्यासपीठावर, कारण की आपला स्वागत आणि सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत। मित्रांनो, तिन्ही भाषांवर प्रथम एकच सुंदर असा आवाज आपल्याला ऐकायला मिळते, मराठी, हिंदी आणि इंग्लिश। अजय घरत वॉइस ऑफ किरवली यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत। मी या स्पर्धेचे आयोजक सचिन तरे आणि योगेश तरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। वॉइस ऑफ किरवली अजय घरत मित्रांनो, भिवंडीमध्ये नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या आवाजाचा जादू वडसर बोलत आहे आणि या महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांचा आवाज तुम्ही ऐकला असेल। गोवा प्रीमियर लीगमध्ये अजय घरत यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय। मिलिंद म्हात्रे आपण पुढे यायचं आहे। योगेशजी तरे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करत आहोत। थँक्यू सो मच आमच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेची शोभा वाढवली अजय। असंच प्रेम असू दे आणि पुढच्या वर्षी 4 दिवस आम्हाला तुमचे पाहिजे या स्पर्धेसाठी। थँक्यू। आणि सुनील पवार आपण देखील पुढे यायचं आहे। हरिभक्त पारायण ठाकूरबाडचा हा बुलंद आवाज यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। गेली अनेक वर्ष या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवा टेमघर पाडा या ऐतिहासिक मैदानावर त्यांचा आवाज आपण नेहमी ऐकला आहे आणि BTBLच्या माध्यमातून सुनील पवार यांचं स्वागत आणि सन्मान योगेश तरे यांच्या शुभ हस्ते केला जात आहे। माहाईची शाल दिली जात आहे त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून। थँक्यू सो मच सुनील पवार, आपण देखील उपस्थित या स्पर्धेसाठी। आणि ओ टू कॉमेंट्री बॉक्स अजय घरत। थँक्यू। धन्यवाद संदेश। अभी भी 48 रन चाहिए। इस बार हवा में खेलना चाहते थे लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए और ग्राउंडेड शॉट बना लालचंद का। सिर्फ 1 रन स्कोर आगे बढ़ता हुआ इस सिंगल की बदौलत केवल 38 रन और 47 रनों की ज़रूरत है। मात्र 10 गेंदें शेष है। 10 गेंदों में 47 रन बहुत मुश्किल है, लेकिन असंभव कुछ भी नहीं होता है क्रिकेट के खेल में। लगातार हवाई फायर सब करने होंगे बल्लेबाजों को।
थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद, बढ़िया गेंदबाजी। दीपेश नाइक चतुराई से गेंदबाजी कर रहे हैं। एक और सिंगल इसी बीच, और सिंगल डबल से बिल्कुल भी बात बनने वाली नहीं है आदर्श ग्रुप की। ऐसे लगा कि थोड़े ओवर कॉन्फिडेंट हो गए आदर्श ग्रुप के खिलाड़ी इस मैच में। पहले दोनों मैचेस उन्होंने जीते थे, एक मुकाबला टाई में सुपर ओवर में जीता। एनसी रायडरचा काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, तीर की तरह सीधा स्ट्रोक सीधे हमारे कमेंट्री बॉक्स में, 6 रन। धन्यवाद डीजे. अजय, धन्यवाद डीजे. अजय, कसं वाटलं तुला आजचा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आणि भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग ही संकल्पना तुला कशी आवडली? हम तो शुरुआत से ही बात कर रहे हैं सुबह से कि ये बहुत ही ज़बरदस्त कॉन्सेप्ट है। दोनों जो गांव है भादवड़ और टेमगरपाड़ा, दोनों को एकत्रित लाने की कोशिश इस टूर्नामेंट के माध्यम से, और एकजुट है ये दोनों भी गांव। क्रिकेट के माध्यम से तो हमेशा एकता बनी रहती है। क्रिकेट फॉर पीस एंड क्रिकेट फॉर यूनिटी। यॉर्कर की कोशिश, फ्लिक किया, इस बार गैप ढूंढने में कामयाब, 1 बाउंस चौका। बहुत ही शानदार बैटिंग करते हुए लालचंद तरे। सात गेंदे शेष है, 36 रनों की ज़रूरत। और मैं थैंक्स कहना चाहूँगा मिलिंद मात्रे, बाला तरे, साथ में भगवान स्पोर्ट्स को और संदेश आपको भी कि मुझे यहाँ पर इनवाइट किया गया इस टूर्नामेंट के लिए, मुझे मौका मिला कमेंट्री का, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया। सुनील, 7 गेंदे 36 रन, क्या कहना चाहोगे? यावेळेस पाहता अतिशय चांगला चेंडू. आता मात्र निश्चित या चेंडूवर जर षटकार किंवा चौकार आला असता तरी काशीची किरण होती. आता 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी. जी हाँ, 6 गेंदों में 6 छक्के। हालांकि हमने बहुत बार देखा है टेनिस बॉल क्रिकेट में 6 गेंदों पर 6 छक्के, खासतौर पर पिछले ये 2-3 साल जो रहे हैं इसमें बहुत से बल्लेबाजों ने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में खासतौर पर 6 गेंदों पर 6 छक्के लगाए हैं। लेकिन चेज़ करते हुए ऐसा कभी भी नहीं हुआ है कि 6 गेंदों पर 6 छक्के लगाकर कोई टीम जीती हो। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. सुनील पवार, तुमच्यापर्यंत येतोय मी, कारण की बाळा तरे यांच्या माध्यमातून तुम्हाला जी संधी मिळाली या स्पर्धेमध्ये, कसं वाटलं आणि कोणत्या प्रकारे एन्जॉय केला आपण BTPL 2021? अनिकेत, संदेश पाटील, अजय आणि मी सकाळपासून एक चर्चा होती की ज्या प्रकारे एक मनोधैर्य बनवलं होतं की भादोड आणि टेमगरपाडा प्रीमियर लीगचं आयोजन करायचे आणि दोन्ही गावाला एकत्र आणण्याचं काम खूप लाखमोलाचं कार्य केलेलं आहे. आणि या मैदानावर प्रत्येक टूर्नामेंट अतिशय चांगले असतात. शानदार गेंद दोनों टांगों के बीच में से निकल गई थी बल्लेबाज के, ऑफ स्टंप के बाहर निकलकर लॉफ्ट करना चाहते थे। यॉर्कर थी, बहुत करीब थी ऑफ स्टंप के। पिंटू पाटिल अंतिम ओवर करते हुए आज के दिन का, अब तो केवल औपचारिकताएं शेष है। इस बार लेग कटर डालने का प्रयास, उठा के खेल दिया है काउ कॉर्नर पर, मिसफील्ड। 4 रन मिलेंगे यहाँ पर बल्लेबाज हरीश को, लेकिन अब काफ़ी देर हो चुकी है। थैंक यू डीजे, 50 का आंकड़ा हालांकि पार किया है। और भादवड़ वासियों का हमेशा मेरे ऊपर मैं मानता हूँ कि प्रेम रहा है। यहाँ के जो दर्शक है हमेशा प्यार देते हैं, संजय भाई मात्रे हो और सभी, मैं समझता हूँ कि यहाँ के जो लोग हैं बहुत ही खुश मिजाज इंसान यहाँ पर देखने को मिलते हैं। और बड़ा अच्छा लगता है जब भी कमेंट्री करने के लिए इस परिसर में मैं आता हूँ, बहुत ही अच्छा माहौल भी रहता है। फ्लाइटेड गेंद, डॉट बॉल। अनिकेत, जेवढे आपण चर्चा करणार तेवढं कम राहणार आहे, कारण की ज्या प्रकारे इथं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडामध्ये कुठली पण टुर्नामेंट असो, तिथलचा माहोल वेगळाच असतोय. आणि नो पॉलिटिक्स, ओनली वन खेळ, फक्त खेळाला प्राधान्य देणार हा गाव आहे, दोन्ही गाव. तो अब क्या, अब ड्रॉ होगा सुनील? 3 टीमों के पॉइंट्स लेवल हो जाएंगे, 4-4 पॉइंट्स। यस सर, लकी ड्रॉ होईल आणि कुठले 2 नशिबवान संघ असेल तो क्वालिफाय करेल. क्या बात है, ओहो, ज्ञानेश्वर म्हात्रे. पण अजय, इथं जर विचार केला आपण, तिन्ही संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. आणि लकी ड्रॉवर जेव्हा रिझल्ट जातो ना, तेव्हा कुठल्याही संघाचं मन लई दुखणार आहे जो संघ एक बाहेर होईल. और लीजिए, मैच समाप्त होता हुआ, मुकाबला जीत लिया है काफ़ी आसानी के साथ विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान ने। 4 पॉइंट्स उनके भी खाते में।
3 मैचेस में 2 मुकाबलों में जीत मिली उनको। साथ में आदर्श ग्रुप की भी वही स्थिति, 3 मैचेस में 1 मैच हारा 2 जीते, और एनसी राइडर्स 3 मैचेस में 1 मैच हारा और 2 मैच जीते। तो ये 3 टीमों के बीच में पॉइंट्स टाई हो चुके हैं, तो अब ड्रॉ किया जाएगा। लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ चलते हैं, और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है विनोद दादा प्रतिष्ठान टीम के सलामी बल्लेबाज मयूर पाटिल। 31 रनों की शानदार पारी। क्या बात आहे, मयूर पाटील ठरला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मयूर पाटील आपण व्यासपीठावर यायचं आणि तिन्ही संघाच्या कॅप्टन्सने आम्हाला संपर्क करायचा आहे. विनोददादा प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन्स, आदर्श ग्रुप संघाचे कॅप्टन्स आणि त्याचबरोबर NC रायडर्स संघाचे कॅप्टन्स, तिन्ही कॅप्टन्सने आपण संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच. आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ किरवली अजय घरत आणि त्याचबरोबर सुनील पवार यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. अँड मॅन ऑफ द मॅच मयूर पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मयूर आपण यायचं. कॅप्टन्स देखील आलेले आहेत. मयूर पाटील संपर्क साधायचा आपण. अभिनंदन मयूर पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अभिनंदन प्रल्हादजी नाईक, अभिनंदन पिंटू पाटील. मयूर आपण पुढे यायचं. मी विनंती करते अरुण सर यांना विनंती करते की आपण हा गिफ्ट हॅम्पर जो आहे अजय पाटील आणि कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर आपण मयूर पाटील याला द्यायचा आहे आपल्या शुभास्ते. मयूर आपण हा गिफ्ट हॅम्पर अरुण सरांच्या शुभास्ते घ्यायचा आहे. हे आपण पाहू शकता मयूर पाटील यांना अरुण सर बॉडी बिल्डर आहेत त्यांच्या शुभास्ते हा गिफ्ट हॅम्पर दिला जात आहे. त्यानंतर विश्वनाथदादा नाईक यांच्या माध्यमातून सुंदर अशी ट्रॉफी आपण देत आहोत. मयूर पाटील आपण खूप खूप अभिनंदन मयूर. आणि ही ट्रॉफी सुंदर अशी ट्रॉफी जी स्पॉन्सर केली आहे शरददादा म्हात्रे आणि विजयजी पाटील यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी ट्रॉफी विश्वनाथदादा नाईक देत आहेत. गौरव मोटरचे प्रोप्रायटर विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली ही ट्रॉफी. खूप खूप अभिनंदन. आता वेळ झाली आहे, एक ड्रॉ केला जाईल तिन्ही संघाच्या माध्यमातून. NC रायडर्स, आदर्श ग्रुप अँड विनोददादा प्रतिष्ठान, आणि या 3 चिठ्ठ्या ड्रॉ केल्या जात आहेत. यस, एक चिठ्ठी काढली जाईल आणि ज्या संघाचं नाव निघेल तो संघ क्वालिफाय होईल, आणि ज्या संघाची दोघांची नावं आहे तो रविवारी ठीक 9 वाजता पहिला मॅच असेल. क्या पाहूया कोणता संघ ठरतोय. पिंटू पाटील यांचा चिरंजीव आहे, पाहूया त्यांच्या शुभ हस्ते ही चिठ्ठी उचलली गेली आहे आणि संघाचं नाव आहे, पाहूया, नाईक केबल क्वालिफाय. म्हणजे आदर्श ग्रुप आणि विनोददादा प्रतिष्ठान संघाचा रविवारी 9 वाजता सामना असणार आहे. थँक्यू सो मच.